हाय सगळ्यांना, बघू शकता ज्वारी आमच्याकडली एवढी आलेली आहे, एवढी मोठी आलेली आहे आमच्याकडली ज्वारी. बघू शकता तुम्ही, हे बघा. तर या हुरडा खायला भावा बहिणींनो. आमच्या इकडं हुरडा, परत खोबऱ्याची चटणी बनवते मी तुमच्यासाठी. आणि हुरडा तर मी खाल्ला होता, म्हणजे जर वर्षच आम्ही खातोय हुरडा. आणि धपाटे म्हणतो का नाही, ही कवळी कंस मोडा आलेल्या बाया. आता मी ज्वारीतनं चालली आहे, तो खास तुम्हाला दाखवण्यासाठी चालली. तर हुरडा याच्यापासूनच बनतो आणि धपाटी टेस्ट याच्यापासूनच लागते ती. ही बघू शकता कुत्री बघा माझ्या माग बघा. तर लय मोठी मोठी आली, बघू शकता तुम्ही. हे बघा, बघितलं ना. पाणी द्यायचीच गरज नाही, कारण दैवार पडतंय. तर या खायला धपाटी, परत हुरडा पार्टी करू आपण राहणार मस्तपैकी रानामध्ये. पण अजून कोणत्या महिन्यात येतं हुरडा माहिती आहे का? सक्राती पुढं असताना, सक्रात 1 महिना पुढं असताना हुरडा येतो. मग आपण त्यात कंस नाही का टाकत, मग त्याची खोबऱ्याची चटणी. आणि हुरडा कशावर भाजताय मी तुम्हाला सांगते की, गवऱ्या रानाने हुडकायच्या, गवऱ्या आणायच्या, त्याला पेटवायचं आणि त्याच्यामध्ये कंस कोळबायची, म्हणजे हुबडून घ्यायची कंस. तर मी चालले बघा, आलते मी इकडं, म्हणलं चला एक ब्लॉग तर बनवावं म्हणलं. तर मगाशी तिथं माळावर एक माणूस म्हणत होता, तुमचा स्वभाव मला लय आवडतो. म्हणजे आमच्यातलाच होता. तर मी म्हटलं का बरं, तर काढा की आमचा ब्लॉग. मी त्यांना म्हटलं मी माणसात कधीच काढत नाही म्हणलं, आणि कुठं जाताना सुद्धा काढत नाही म्हणलं. कसं आहे, मला दुनियेची लाज वाटते. माझं फक्त घरातलंच ब्लॉग असते तर त्यामुळं. तर ते मला म्हणले हेच स्वभाव मला लय आवडतं बघा तुमचा. मी माझ्या बापाच्या वयाचा होता बरं का, असं म्हणलं. मी म्हणलं बरं चालतंय. तर ती एक बाई दुकानदारीनं आली आणि म्हणली, हा इज घरातलंच असतंय, काय एवढंही नसतंय. मग काय ते हसायचं, ही ब्लॉग बनवा की, तुमची वहिनी कशी बनवते. मी म्हटलं त्यांना माझ्यापेक्षा जास्त डोकं आहे म्हणलं, मला काही एवढं डोकं नाही म्हणलं. म्हणून म्हणलं मी नाही बाय बनवणार म्हणलं, जसं येते तसं म्हणलं मी आपल्या घरातलंच असते. तर इकडं बघू शकताय मालक लोक कांदा झाकतात. म्हणलं चला एक ब्लॉग तर बनवावा. कांदा तर लय महाग झाले. तर इथनंच कांदा घेतलं बघा, इथनं यांच्यापासूनच एक पोतं घेतलंय वहिनीने. म्हणजे मी विचारलं, वहिनीने पैसेही दिले. किती तरी किलो आहे ते कांदा, म्हणजे एक पोतं 50 किलोचं एक पोतच घेऊन टाकलं. मग चालू राहू द्या. नाही फाटत पप्पा, तू फाटलेली दिसती मला सांगा. नाही काय तरी नाही. तर यांच्यापासून कांदा घेतलेला आहे, ते झाकून हे ठेवले. तर एक पोतं घेतलंय वहिनीने. तर त्यात 5-6 तर नासकं दाखवतात, म्हणजे वरनं दिसते. तर पॅकिंग पोत आहे ते, आता कुठंतरी वतावा लागल हवेला, उन्हाला टाकून नाही उभे.
कारण उन्हाला टाकला ना पूर्णपैकी नासल कांदा. तर ते जाऊ द्या, मी काय बोलत होते, हां, या हुरडा खायला. तिथनं कणसं आणते मी. तुम्हाला वाटलंच तर रानात पण बनवते, आपल्याला कोण नाही म्हणणार नाही. मका कणस लय खाल्ली, कणस बी लय खाल्ली. ही रानं बघा रिकामीच आहे ती. काय हे उन्हाळ्यात जरा पाण्याची लय ही येत आहे ना. यंदा पाऊस झालाय बऱ्यापैकी. आता त्याच्यावरच ज्वाऱ्या येते त्या. आणि मग आता महागास हे आधी पीक केलेलं आहे बरं का, म्हणजे आधी पेरलेलं आहे पावसाच्या आधीचं. त्यामुळे ती ज्वारी बसली. आणि हे म्हणजे बरेच ठिकाणी केलेले आहेत. तर आपल्याला कोण काय नाही म्हणणार नाही. कुठं आपल्याला 1 एकर हे करायचं आहे, तोडायचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणता तुम्हाला जमीन आहे का, आपल्या जमिनीतली नाही, विचारून. आणि तसं बी तोंड गोड असलं म्हणजे सगळी दुनिया चांगली असते. तर बघू विचारून. पण मला असं वाटतं या तुम्ही सगळ्यांनी. असं किती पाठीभर बी कणसं लागणार नाही ती. आणि त्यावेळेस हुरडा खाल्लेला मजा वेगळीच असते बरं का, हुरडा पराठे करायला. बघू जमलं तर आम्ही करू, नाही जमलं तर मग नाही. आता दुकानाचं याड लागले, एक 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 आणायचं. घडीत देव उभा राहतोय. आता का मगाशी मी इथनं चालली वहिनीच्या इकडं, मी विचारलं सहज आपलं. ते म्हणले काय हरकत नाही, घेऊन जावा. मग वहिनी आल्या, व्यवहार केला. माझ्याकडे तर एक पैसे नाहीत बरं. कुणी मतदान केलं बरं सांगा बरं, सगळ्यांनीच केलं का? मी नाही बघा केलं. कारण माझा अजून सब्स्क्राइब झालं नाही म्हणतात. म्हणजे आता पुढच्या याला येईन. कारण मी मतदान 15-20 दिवस पुढं होतं तेव्हाच मी खोललं होतं. मग त्या मतदानामुळं झालं नाही म्हटलं. ते झालंय पण यादीला नाव आलं नाही माझं. तर पुढच्या याला येईल बघा नक्कीच. हे ऊस आहे बघा, ऊस काही थोडं सगळं थोडं केलंय पाण्याचं बघून. हे तर ऊस मनी सुद्धा भरत नव्हता, एवढूसा वाळून छार गेलेला. पण आता बघू शकताय हो का, खालचं काय पाचूट असतं ते होतच असतंय तसं. वरचं बघा, बघू शकता. माझं मन काय माहिती आतनच वेगळाच विचार करतंय. वेगळा म्हणजे काय तुम्हाला सांगू. दीक्षाला बरं नाही, दीक्षा टेन्शन, हा तिचं टेन्शन. अभ्यासाला लोड लय पडलाय त्याच्या मागं. मोबाईल घेऊन दे म्हणती अभ्यास करायला, कुठनं द्यायचा घेऊन. बघू जमलं तर मी देईल, पण सेकंड मोबाईल घेऊन. मला म्हणत होती मम्मी मला डोळं माझं लय दुखते तर अभ्यास करून. कॉम्प्युटर तर घे, नाहीतर मोबाईल तर दे मला, एक कोणचे तर कर. कॉम्प्युटर घेण्याची बी अपेक्षा नाही माझी आणि मोबाईल घ्यायची पण नाही. बघू तरी पण मोबाईल सेकंड कोणाकडे भेटतोय कोणाकडं नाही. तर दीक्षाला मोबाईल देणारच आहे मी. बघू आता मी उद्या जाणार आहे मोबाईल बघायला दुकानात. मी तिला मोबाईल घेऊन देते. काय करू, घेऊन देऊ का नको. एका मनाने वाटतंय द्यावं घेऊन, एका मनाने वाटतंय नको. पण ती लय जिद करायला लागली, जेवण पण करायला गेली. म्हणलं ठीक आहे चालते बाई, बघते म्हणलं, देते म्हणलं तुला. तर चला बाय सगळ्यांना. आले आता मी जवळ, चलू वाटत नाही. वहिनीला म्हणलं जाते मी सरपण आणायचं. सरपण नाही आमचे, सरपणाला फॉरेस्टात जावं लागते. तर चला, व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय सगळ्यांना.